हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अनंत चतुर्दशी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवाहन शके 1947, विश्वासू नाम संवत्सर, दक्षिणायन शरद ऋतू, भाद्रपद मास, शुक्ल पक्ष, अनंत चतुर्दशी शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी आहे. बहुतेक लोक मित्रांनो आपल्या घरच्या व लहान मोठ्या मंडळाच्या श्री गणेशाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला करतात. तेव्हा यंदा अनंत चतुर्दशी शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी आहे. ते रात्रीच लागलेले असल्यामुळे पूर्ण दिवस रात्र आहे मित्रांनो. पण या चतुर्दशी नंतर लगेच चंद्रग्रहण देखील आहे पौर्णिमेला. तेव्हा ग्रहणामध्ये आपण श्री गणेशाचे विसर्जन शक्यतो करू नये मित्रांनो, होऊ देऊ नये. श्री गणेश स्थापनेसाठी आपण मुहूर्त पाहिला नाही तर तो विसर्जनासाठी देखील पाहू नये. आणि ज्यांनी नियमात राहून श्री गणेश स्थापना केली होती ते नक्कीच अनंत चतुर्दशीला सूर्यास्ताच्या आत विधिवत जलप्रवाहात विसर्जन करतील अशी अपेक्षा आहे. सकाळच्या नियमित देवपूजेनंतर श्री गणेशाची पूजा सकाळीच आटोपून घ्यावी आणि यानंतर सकाळी 11 ते 1 या दरम्यान महानैवेद्य सर्व देवांसह श्री गणेशाला दाखवावा आणि घरातील सर्वांची जेवणे आटोपली की लगेच 7 तासाभराने पंडितामार्फत उत्तर पूजा करावी आणि वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात करावी. घरी उत्तर पूजा झाल्यानंतर जलाशयाजवळ जाऊन परत बाप्पाची पूजा करू नये. सरळ प्रवाहाच्या मध्यभागी जाऊन श्री गणेशाचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे मित्रांनो. पण सांभाळून, जरा सावधानतेने. शिवाय आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्त्यांची उंची अमर्याद असते. अशा उंच मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी केली जाते याचेच मला नवल वाटते. पण यावर ब्राह्मण समाजाचा काही आक्षेप नसतो. शिवाय सरकारचे यावर नियंत्रण नसते. नियम क्रमांक 1, सरकारने सार्वजनिक गणेश मंडळ श्री गणेश मूर्त्यांची उंची कायदेशीररित्या किमान किमान व कमाल ठरवावी. तसेच नियम क्रमांक 2, घरच्या गणेश मूर्तीची उंची देखील ठरवून द्यावी. अशाने शासनाचा गणेश उत्सवाचा बराचसा त्राण राज्यात कमी होऊ शकतो. उंच गणेश मूर्त्याच्या विसर्जनावेळी फार हाल होतात. नवसाला पावणाऱ्या गणेशाला क्रेनने उचलून पाण्यात बुडवणे गणेशाचे सर्वसामान्यांना ते हाल पाहवतात का नाही मला माहीत नाही, पण मला तरी पाहवत नाही हे खरे आहे मित्रांनो. नियम क्रमांक 3, त्यापेक्षा श्री गणेशाच्या कमाल उंची एवढे टँक बनवावे. गणेशाला त्यात बसवावे व नंतर त्यात पाणी सोडावे, अगदी गणेश मूर्ती पुढेपर्यंत. म्हणजे गणेश मूर्ती उचलण्याचा प्रश्नच येणार नाही. श्री गणेश मूर्ती मात्र पूर्णपणे नैसर्गिक मातीची असावी, शाडूच्या मातीची वा पीओपीची नसावी. नियम क्रमांक 4, पीओपीवर मात्र सरकारने पूर्णपणे बंदी घालावी मूर्त्यांसाठी. परिणामी जल प्रदूषणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. थोडक्यात छोट्या गणेश मूर्त्यासाठी जसे टँक बनवले आहेत नैसर्गिकरित्या, कृत्रिमरित्या, तसेच मोठ्या मूर्त्यांसाठी देखील मोठे उंच टँक बनवावे. किमान आणि कमाल असे टँक सर्व शहरात मोकळ्या जागेत बनवावे. शेवटी ते विसर्जनाचा सर्व गाळ खतासाठी वापरता येतो मित्रांनो, वापरावा. हे टँक कशाचे बनायचे हे सरकारने ठरवावे. जसे स्विमिंग पुलाच्या ठिकाणी असतात मित्रांनो, म्हणजे अं, त्याला रबरी मोठा पाईप असे आपण म्हणू शकतो. नियम क्रमांक 5 म्हणजे एक गाव एक गणपती योजना राबवावी. त्यांना सरकारने अनुदान व बक्षिसे द्यावीत. रेल्वेमुळे व भौगोलिक स्थितीमुळे गावाचे, जशी नदी वगैरे आहे, 2 वा 3 भाग होत असतील तर तेवढेच गणपती असावे. गल्लीबोळात चौका चौकात मात्र सार्वजनिक गणपती नसावे. नियम क्रमांक 6, नियमांचे पालन न करणारे मंडळ परवाने रद्द करावे. नियम क्रमांक 7, नवीन मंडळांना परवाना मात्र देऊ नये. मित्रांनो, कोणतेही धार्मिक कर्मकांड नियमात राहून विधिवत पंडितामार्फत केले तर त्याचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होते. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मंडळाचे नसते. यात मंडळाचे सर्वजण पाप पुण्याचे कमी जास्त प्रमाणात भागीदार होतात. शेवटी जागृत असा गणेश बाप्पा धर्माच्या बाजूने असणाऱ्या सर्व गणेश भक्तांना आशीर्वाद देऊन जातो, यात शंका नसावी मित्रांनो. काही राजकीय लोक, सामाजिक मान्यवर लोक सर्वांसमोर बाप्पाला जाहीर मागणी मागतात. त्यांच्या मागण्या बाप्पा पूर्ण करतो का नाही मला माहित नाही. पण सर्वसामान्य गणेश भक्तांनी मात्र बाप्पाला काही मागू नये. केवळ मनोभावे नियमात राहून बाप्पाची सेवा करावी, दर्शन घ्यावे आणि बाप्पाला परत पुढच्या वर्षी येण्याची विनंती करून बाप्पाला वर्षभरासाठी भावपूर्ण निरोप द्यावा. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.